आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा. कधी काँग्रेसच्या कार्यकर्ते होतो आणि 4 जण झालेले असते. या बैठकीमध्ये सर्व आमदार, सर्व खासदार, जे पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. श्री पवार मागे ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतला. पण पक्षामध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण कालच्या परिस्थितीमध्ये सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं घडलं. कारण अजितदादांच्या नंतर जे काही घडलं, प्रफुल्ल पटेल आणि मीच आमच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले, पक्षातला कोणताही नेता आमच्या समर्थनासाठी आला नाही, अशा पद्धतीची त्यांची नाराजी असल्याचं तरी काही भावना व्यक्त केल्या नाही. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. त्यांनी वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळे आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी तरी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची, कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली. हे करा आता त्यात आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुरेशराव यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असत्या त्याच्यामुळे ते आज दिल्लीमध्ये येणे गेलेले आहे. हे आता निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणाने सन्मान दाखवेल. 2029ला स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात भुजबळांनी सूचक विधान केलेलं आहे. भाजप जर त्याची तयारी करत असेल तर आम्हाला देखील तयार राहावं लागेल, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी. सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करतात. कारण ज्या ज्या वेळा निवडणुका येतात त्या वेळा सगळ्या त्या एकटोप्यानं होतील असं न करता आपण तयारी कशी करतो. मला वाटतं की भारतीय जनता पक्ष नंतर शिवसेना शिंदे गट हे एकत्रित लढतो. राष्ट्रवादीचं जे काही वादळ होते किंवा वाद होता तो कालच्या बैठकीत पहिल्यातल्या वादळ पहिलं संपले तुम्ही म्हटलं. कारण प्रफुल्ल पटेल देखील गैरहजर होते. पहिल्यामधलं वादळ पहिल्यामध्ये सुटलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळा ते सुट झालेलं. साहेब, गोकुळची का समीप आली अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम एक प्रकारे जाहीर झालाय. ठराव गोळा करायच्या संदर्भात आता आपल्याला माहितीये की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला. आता कच्ची यादी आणि पक्की यादी आता तसा की संस्थाकडे ठराव झाला आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवून आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहितीये की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज घेऊन सोबत जाणार की महायुती लढणार? आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी, आपापले लोक हे चांगल्या पद्धतीने त्याचं होतील हे त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढे आहे. पण त्यांनी राजश्री शाहू समविचारी आघाडी नावानं काल सुरुवात देखील केलेली आहे. त्यांनी काय करावं प्रश्न आहे आणि युतीने काय करावं आपला आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणं, शिकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल. सतेज पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तो ते जागा वाटप होणार नाही. मतदार यादी झालं तर मुख्यमंत्र्यांच्या हा तेच आणि जागा येऊ. आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाही. हा मतदार यादी नंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळे आता करणं हे अति घाई होतं. भाजप आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.